युनियनचे डिंगरेजा साहेब बोलतील, आमचा कोविडपासनं शिफ्टिंग अलाउन्स बंद केलेला आहे मॅनेजमेंटनं, आणि आपला घराचा अनुत्तरित प्रश्न याबद्दल थोडक्यात बोला. LTC बद्दल शिफ्टिंगचा जो आहे ना ते मिनिस्ट्रीकडे रेफर केलं आहे. इथून उत्तर आला की ते पेमेंट करणार आहे. बाकी घराबद्दल तर तुम्हाला मिळतं चालू. बघा, थोडक्यात पण महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता माने साहेब नुकतेच रिटायर झाले, त्या ह्याबद्दल बोलतील. बोला माने साहेब. शिफ्टिंगचा अलाउन्स कोविडपर्यंत दिला जात होता, कोविडच्या नंतर बंद केलेला आहे, तो चालू करण्यात यावा. आता पवार साहेब नुकतेच गोदाम अधीक्षक रिटायर झालेले आहेत. माने साहेब बी गोदाम अधीक्षक म्हणून रिटायर झाले, ते सुद्धा बोलतील. बोला. हॅलो, आपल्याला शिफ्टिंगचा चार्जेस हा दिलाच पाहिजे. पहिल्यापासून चालू होता, आता पण काय केलं माहीत नाही, पण हा अनुत्तरित प्रश्न आहे तो त्यांनी सोडवला पाहिजे. आमचं म्हणणं आहे असं की त्यांनी सोडून आम्हाला ते शिफ्टिंग चार्जेस दिला पाहिजे. आणि घराबद्दल काय, आता तुम्ही तर दोघंही नुकतेच रिटायर झालात, तुम्ही पोटरस कॉलनीत राहत होता नाडकर्णी पार्कला, काय वाटतंय आता? नाही वाटते असं आम्हाला रूम दिले पाहिजे. ॲक्च्युली रेल्वे मिल कामगारांना जसे रूम दिले आहे तसे आम्हाला पण रूम द्यायला पाहिजे. धन्यवाद साहेब. GR पवार साहेबांनी कसं असतं, रिटायर झाल्यानंतर पहिला यश प्रश्न येतो कॉलनीतल्या लोकांना की घर कुठं घ्यायचं, कारण त्याची मुलं बाळं वगैरे जवळच्या कॉलेजला असतात, नॉलेज सेंटरला, त्यामुळे ते चेंजेस करत नाहीत. पण यशा प्रश्न सगळ्यासमोर उभा राहतो. बघा, थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. साहेब तुम्ही बोला, नाव सांगा. कृष्णकांत बापू हडकर. आपण 35 ते 40 वर्ष नोकरी केली, तर CPTने आपल्याला घर दिलंच पाहिजे असं माझं मत आहे. बरं, तुमच्या टायमाला शिफ्टिंग अलाउन्स तुम्हाला दिला होता, पण आम्हाला तो बंद केला आहे. म्हणजे अगोदर होता असेल, पण मी याच्यात क्वार्टर्समध्ये राहिलोच नाही. नाही, तुम्हाला भेटला, पण आम्हाला भेटला नाही ना. कोविडपासून बंद केला आहे यांनी. काय तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं रिझन देतात. तुमचं मत काय? तो पण मिळाला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब बोला, तुम्ही नाव सांगा. रामचंद्र इनरकार. हा आहे, आपल्याला रूम मिळायलाच पाहिजे. बॉम्बे बेल कामगारांना दिलेलं आहे सर्व, तसं आपल्याला बॉम्बे पोटोसचे कामगारांना द्यायला पाहिजे, ही आपली इच्छा आहे. त्यांचे कधी काय होईल सांगता येत नाही आपल्याला, पण आता मीटिंग चालू आहेत ना, ते फॉर्म भरून आम्ही अगोदर फॉर्म भरून दिलेले होते, त्याचा काही निकाल लागला नाही, काय ना अजूनपर्यंत. आता सध्या काय निकाल लागतो का नाही लागते तर तुमच्या हातात आहे. आम्ही काय तर काय बोलणार. तुमचा या सर्व गोष्टीला पाठिंबा आहे. बोला. कशाला? कोणत्या? उमेश राऊत मी बोलतो आहे. कशाबद्दल? आपल्याला शिफ्टिंग अलाउन्स बंद झाला आहे आणि आपला कामगारांचा घराचा प्रश्न 1981लाच आम्ही बाबूराव अदक वगैरे यांनी खूप प्रयत्न केले होते, पण मेंबरच मिळाले नव्हते. खूप केले होते, पण त्याकरता आपले जनरल मॅनेजरनी पण आपल्याला वाशीला अलॉटमेंट देऊ असं सांगितलं होतं, पण आपल्या लोकांनी त्यात जास्ती इंटरेस्ट घेतला नाही, त्यामुळे आपण मागे पडलो. मध्यंतरी बऱ्याचशा मिटिंग झाल्या, पण काय त्याच्यापासून चाललं. पण आम्हाला मिळाली घरी तर एकदम चांगला आनंद वाटला. आम्ही इतके वर्ष गोदीमध्ये काम केलेलं आहे, एक नाव राहिलं. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि काय काय खोल्या हव्या बंद केलं की मला सांग. बोला साहेब. आणि साबाजी गावकर आणि हे जे मागणी आहे ते रास्त मागणी आहे, बाकीचे झोपडीवाल्यांना मिळतात, बाकीच्यांना मिळतात, तर आम्हाला न द्या, आम्हाला का मिळू नये अशी आमची अपेक्षा आहे की आम्हाला मिळतील म्हणून. धन्यवाद. बघा, आता SRAची स्कीम जर 95 सालात झोपड्या घेतलेल्या लोकांना देवेंद्र सरकार घरं देते SRAमध्ये, आणि आमच्या 4 पिढ्या गेल्या गोदीत कष्ट करून, मग आम्हाला काय मिळत नाहीत? आणि आम्ही भाडं दिलं, जर टॅक्सेस दिले, सगळं दिलं. याच्यावरती देवेंद्र सरकारनं सुद्धा विचार करावा आणि मॅनेजमेंटनं. माहिती होतं 40 मीटरमध्ये पोटरसची जागा आहे ना, आम्हाला पोटरसच्याच वेबसाईटला द्यायला काय लागेल, बराच आम्ही प्रयत्न केला.